16 वर्षाची मूर्ती गोजिरवाणी 16 वर्षाची मूर्ती गोजिरवाणी 16 वर्षाची मूर्ती गोजिरवाणी पागलोचनी वाट माये पागलोचनी वाट माये तुझी एक आशा लागली मला तुझी एक आशा लागली तुझी एक आशा लागली मना तुझी एक आशा लागली मना आज येऊनी आळंदी वल्लभा गुण दोष माझे आळंदी वल्लभा गुण दोष माझे आळंदी वल्लभा आळंदी वल्लभा गुण दोष माझे साचे ऐसे करा न पाता जाते ऐसे करा तुझी एक आशा लागली मना 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 श्री कृष्णाय वयं नमः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षितं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमाळन्दिवल्लभम् नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ते नमो सद्गुरो भास्करा पूर्णकीर्ते माधुर्यरसकल्लोला कल्लोलं शिव शिव स्वरूपिणीं अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीं गोपाल कृष्ण भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय संत गुलाबराव महाराज की जय
हरे राम 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे 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 कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय संत गुलाबराव महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय ओम नमो भगवते वासुदेवाय श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः चालू द्यायचं यमन चालू द्यायचं
विदेहवाच मन्ये भगवतः साक्षात् पार्षदानो मधुद्विषः विष्णोर्भूतानि लोकानां पावनाय चरन्ति सार्वभौम चक्रवर्ती देहि असोनि विदेह स्थिति तो जनको शुभा प्रति अति प्रीति विनवितो भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही पावन भूमी संत श्रेष्ठ गुलाबराव महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पंचक्रोशी, या पंचक्रोशीमध्ये आपल्या या अष्टोली गावामध्ये या ठिकाणी सुरू असलेला संत श्री गुलाबराव महाराज स्मृती महोत्सव भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या सहकार्याने समस्त ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळ, तरुण मंडळ, माता भगिनी पांडुरंग परमात्म्याच्या या पवित्र प्रांगणामध्ये या ठिकाणी आपण सर्वजण मिळून श्री एकनाथी भागवताचं चिंतन करत आहोत। तिसऱ्या दिवसाची चिंतन सेवा आहे। सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भागवती साक्षात भगवंताची मूर्ती आहे। ज्याप्रमाणे अर्जुनाचं निमित्त करून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सगळ्या जगाचा उद्धार करण्याकरता श्रीमद भगवत गीता सांगितली। ज्ञानेश्वर महाराजांनी असं वर्णन केले, अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशो निश्रीराजे संसारा एवढे थोर ओझे जगाचे। ज्ञानोबारायांनी दृष्टांत दिलाय, गाय जशी वासरा करता दूध देते पण सगळ्यांना त्याचा लाभ होतो, त्याप्रमाणे भगवान परमात्म्याने उद्धवाचं निमित्त केलंय आणि भागवत सर्व जगाकरता प्रगट केलेला आहे। जगाचा उद्धार करण्याकरता भगवान परमात्माच भागवताच्या रूपाने वाङ्मय स्वरूपामध्ये प्रगट झालेले आहेत। एकट्या परीक्षितीचा जर उद्धार करायचा होता तर भगवान परमात्म्याने तो आईच्या पोटात जाऊन केलाच होता, त्याचं रक्षण केलं होतं। परंतु आपल्या सगळ्यांचं रक्षण करायचंय। परीक्षितीला 7 दिवसानंतर मृत्यू येणार होता। परीक्षिती महाराज मृत्यूला घाबरत नव्हते, पण परीक्षिती महाराजांनी मृत्यूची भीती चुकवण्याकरता, सगळ्या जगाच्या कल्याणाकरता शुकाचार्य महाराजांना त्या ठिकाणी प्रश्न विचारला आणि शुकाचार्य महाराजांनी 7 दिवस परीक्षिती महाराजांना हे भागवत सांगितलं आणि परीक्षिती महाराजांचा उद्धार झाला। 7 दिवसात परीक्षिती महाराज मृत्यूच्या भीतीतून मुक्त झाले। मरण चुकवता येत नाही, परंतु मरणाची भीती मात्र माणसाला चुकवता येते। का माणसाला मरणाची भीती वाटते? मरण म्हणजे त्याला काय कळत नाही म्हणून त्याला भीती वाटते। वास्तविक पाहता मरण हे शरीराला आहे, आत्मा जो आहे तो कधी मरतच नाही आणि जीवाचं खरं स्वरूप जे आहे ते आत्मा आहे, ब्रह्म आहे। भगवान गीतेमध्ये सांगतात, मम एवांशो जीवलोके जीवभूत सनातन
षष्टानींद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. भगवान म्हणतात जीव माझा अंश आहे, माझ्यासारखाच आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, व्यापक आहे. पण अज्ञानामुळे त्याने इंद्रियांशी तादात्म्य केलं, देहाशी तादात्म्य केलं. प्रकृती स्थानी इंद्रियानी कर्षती म्हटलेले आहे. आणि म्हणून तो सुखी झाला, दुःखी झाला, त्याला जन्मावं लागतं, मरावं लागतं. परीक्षिती महाराजांना जे भागवत सांगितलं त्या भागवतातील एकादश स्कंद हा मुक्ती स्कंद आहे. भागवत हे 10 लक्षणांनी युक्त आहे. दहा लक्षणाचा विचार सांगितलेला आहे. ज्या पुराणामध्ये 10 लक्षणं असतात त्याला महापुराण असं म्हणतात. भागवत हे महापुराण आहे. कोणती कोणती 10 लक्षणं? अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमूतयः मन्वन्तरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः. सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, ऊती, मन्वंतर, ईशानुकथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय. या सगळ्या लक्षणांचा विचार कशा करताय? मुक्ती करताय, मोक्षा करताय. मुक्ती म्हणजे काय? हित्वा अन्यथा रूपम स्वरूपेन अवस्थिती. आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त होणं म्हणजे मुक्ती आहे. ब्रह्मभाव प्राप्त होणं म्हणजे मुक्ती आहे. सर्व बंधनातून मुक्त होणं, भयातून मुक्त होणं, जन्म मरणातून मुक्त होणं म्हणजे मुक्ती आहे. आणि या मुक्ती लक्षणाचा विचार विशेषत्वाने 11व्या स्कंदामध्ये केलेला आहे. म्हणून 11व्या स्कंदाला मुक्ती स्कंद असं म्हटलेलं आहे. आणि या 11व्या स्कंदावरती शांतिब्रह्म पैठण निवासी संत श्री एकनाथ महाराज यांनी भाष्य केलेलं आहे, टीका लिहिलेली आहे, सुंदर असा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यालाच एकनाथी भागवत असं म्हणतात. वारकरी प्रस्थानत्रयीमध्ये एकनाथी भागवताचं खूप मोठं महत्व आहे. जो ग्रंथ साक्षात गंगा मातेने ज्याचा गौरव केलेला आहे, काशीतील सर्व विद्वानांनी विद्वत मान्य असा हा ग्रंथ आहे. एकनाथ महाराजांचा अधिकार सामान्य नव्हता. साक्षात ज्ञानेश्वर महाराजांनी एकनाथ महाराजांना दर्शन दिलं आणि ज्ञानेश्वरी शुद्ध करण्याचं काम सांगितलं. आपल्याला सगळ्यांना इतिहास माहिती आहे. ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराजांच्या स्वप्नात गेले आणि स्वप्नात जाऊन सांगितलं की आजान वृक्षाची मुळी माझ्या कंठाला लागलेली, तेवढी तुम्ही येऊन काढा. निमित्त आजान वृक्षाच्या मुळीचं होतं, पण ज्ञानेश्वरी द्यायची होती आणि शुद्ध करायला, बाहेरची ज्ञानेश्वरी शुद्ध करायला लावायची होती. एकनाथ महाराज त्या ठिकाणी आळंदीला गेले. त्या काळचे आळंदी सगळं जंगल होतं. समाधीकडे जायला कुठे मार्ग दिसत नव्हता. ज्ञानेश्वर महाराजांनीच एका गोपाळाचं रूप धारण केलं आणि ज्ञानेश्वर महाराज नाथ महाराजांना समाधीच्या ठिकाणी घेऊन गेले असं वर्णन केलं. ज्ञानेश्वर महाराजांचं नाथ महाराजांना झालेलं दर्शन, त्याचा उल्लेख नाथ महाराजांनी केलाय. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळा बोलतसे. ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन ज्यांना झालेलं आहे, ज्ञानेश्वरी ज्यांनी शुद्ध केलेली आहे,
साक्षात ज्ञानेश्वर महाराजांनी वाणी होऊन तिथे त्यांना सामुग्री आणून दिली आणि त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. असे एकनाथ महाराज तुम्हाला आम्हाला ज्ञानेश्वरी कळावी, भागवत कळावं म्हणून त्यांनी भागवतावर ही प्राकृत टीका लिहिलेली. तिचं चिंतन आपण करतोय. अनेक संवादाच्या माध्यमातून हे वर्णन सांगितलेलं आहे. भागवताचं वर्णन सुरू आहे. आपण काल पाहिलं नारद महर्षींचा आणि वसुदेवाचा संवाद आहे. वसुदेवांनी नारद महर्षींना जे काही प्रश्न विचारले भागवत धर्माविषयी, त्याचं उत्तर देण्याकरता म्हणून नारद महर्षी जनक महाराज आणि नवयोगेश्वर यांचा संवाद सांगतात. जनक महाराजांच्या नगरीमध्ये हे नवयोगेश्वर आलेले आहेत. कवीर हरि अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन अविर्होत्र अथ द्रुमिल चमसकर भाजन. हे साक्षात भगवत स्वरूप आहेत. दिव्य तेजपुंज असं त्यांचं स्वरूप आहे, विग्रह आहे. त्यांना पाहिल्याबरोबर जनक महाराजांना आनंद झाला. जनक महाराजांचा हे अधिकार काही कमी नाही. जनक महाराज सुद्धा फार श्रेष्ठ होते. भगवंतांनी गीतेमध्ये जनकाचा उल्लेख केला आहे. कर्मण्येव हि संसिद्धी मास्थिता जनकादया लोकसंग्रहमेवापि संपश्यन कर्तुमर्हसि. निवृत्ती कुठे गेला? इकडे बसणार आहे. भगवान परमात्मा म्हणतात, देख पा जनकाधिक कर्म जात आशेक न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. कर्म करत करतच मोक्ष सुख त्यांनी प्राप्त करून घेतलं. मोक्ष सुख प्राप्त करून कर्म केलं. तो कर्मे करी सकळे परी कर्मबंधा नातळे न शिंपे जळी जळी पद्मपत्र. कमळाचं पान जसं पाण्यातच असतं पण पाण्याचा त्याला स्पर्श होत नाही, तसं जनक महाराज संसारात होते. जनक महाराज कर्म करत होते, पण कर्म करत असताना कर्मापासून ते अलिप्त होते. सामान्य अधिकार त्यांचा नव्हता. पण रोज संध्याकाळी ते सत्संग करायचे. याज्ञवल्क नावाचे ऋषी त्यांना कथा सांगण्याकरता सत्संग करण्याकरता यायचे. ऐकण्याकरता बरेचसे संन्यासी लोक यायचे, सगळे भाविक यायचे. जनकांना राज्याचा व्याप असल्यामुळे कधी कधी यायला वेळ व्हायचा. आणि वेळ झाल्यानंतर बाकीचे लोक जे आहेत ते कुजबूज करायचे. महाराज कथा का सुरू करत नाहीत? आम्ही येऊन बसलो, सगळे लोक येऊन बसले. महाराज जनकाची वाट बघायची आणि मग जनक आल्यानंतर कथा सुरू व्हायची. आल्यानंतर महाराज जनकाकडे पाहून कथा करायची. काही लोक कुजबूज करायचे, बघा त्यांच्याकडेच बघून कथा करतात, आमच्याकडे कुठं बघून कथा करतात. लगेच दुसरा म्हणायचा, जनक महाराज त्यांना धन देतो म्हणून त्याच्याकडे बघून कथा करतात, पाकिट देतो म्हणून कथा करतात. पण जनकाकडे बघून कथा का करत होते महाराज? जनक अधिकारी होता. वक्ता कोणाकडे बघून कथा करतो? जो नीट कथा ऐकतो त्याच्याकडे पाहून.
नाहीतर वक्त्याने अवसानात सांगायचं, ज्याच्याकडे पाहिलं त्याने डोळे झाकायचे आणि झोप घ्यायची, नाकात बोट घालायचं, तेच तोंडात घालायचं, वक्त्याचं अवसान निघून जातं. ज्ञानोबारायांनी असं म्हटलंय, अहो चंद्रकांत द्रवता किर होय, परिते हातवटी चंद्रीचे आहे, तैसा वक्ता तो वक्ता नोहे, श्रोते नवीन. एकच पाहिजे, चांगलं ऐकणार पाहिजे. मला जेवढे कमी लोक तेवढा जास्त आनंद होतो. तुम्ही म्हणाल का? कमी लोक असल्यावर ह्यातलं ग्रंथातलं सांगता येतं, आणि जास्त लोक असले की मग गोष्टी सांगाव्या लागतात, कथा सांगाव्या लागतात, दृष्टांत सांगावे लागतात. फायदा कशात आहे? दृष्टांत सांगून वेळ घालवण्यात का ग्रंथात चिंतन करण्यात आहे? परंतु वक्त्याला जे स्फुरण येत असतं ते श्रोत्यामुळे येत असतं. चांगले श्रोते, एक श्रोता जरी असला चांगला पाहिजे, फक्त नीट लक्ष देऊन ऐकणार. जनक महाराजांच्याकडे पाहून ते कथा सांगायचे. जनकांचा अधिकार दाखवण्याकरता म्हणून याज्ञवल्क्य ऋषींनी आग लावली असं म्हणतात सिद्धीच्या द्वारे. गावाला आग लागली म्हटल्यानंतर सगळे पळायला लागले उठून प्रवचनातून. आग लागली, आग लागली, चला पळा. जनक महाराज तसेच बसून राहिले. आग मंडपाजवळ आली, आग जनक महाराजांच्या पायाला लागली, सगळे निघून गेले होते. जनकाला याज्ञवल्क्यांनी विचारलं, अरे जनका, प्रवचन चालू ठेवायचं का बंद करायचं? आग आलेली आहे, आग लागलेली आहे, सगळे उठून गेलेले आहेत, आग जळत जळत तुझ्या पायाजवळ आलेली आहे. ते जनक महाराज म्हटले, प्रवचन बंद करू नका. आग जरी आली, मला जरी जाळलं ना तरी माझं काहीच जळत नाही, प्रवचन चालूच ठेवा. मिथिलायाम प्रदीप्तायाम नमे दह्यति किंचन. सगळी मिथिला जळली, माझं शरीर जळलं तरी मी जळत नाही, कारण मी शरीर नाही. मी कोण आहे? नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावक न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत. मी आत्मा आहे, आणि आत्मा शस्त्राने तोडला जात नाही, अग्नीने जाळला जात नाही, आत्मा कधी मरत नाही. म्हणून जनक महाराजांचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलं. सत्यवादी करी संसार सकळ, सत्यवादी करी संसार सकळ, सत्यवाद करे संसार सकळ, सत्यवाद करे संसार सकळ. अलिप्त कमळ जळी जैसे. सरस्वती
हरी संसार प्रश्न विचारणारे जनक महाराज आहेत आणि उत्तर देणारे जे आहेत ते नवयोगेश्वर आहेत. जनक महाराज त्या ठिकाणी नवयोगेश्वरांची स्तुती करतात. शिव होऊनी शिव यजिजे हे लक्षण तुम्हाशीच साजे येरी हे बोलची बोली जे परिते बोलते ओझे अर्थ न लभे. तुम्ही त्या ठिकाणी भगवत रूप झालेले आहात आणि भगवत रूप होऊन तुम्ही भगवंताची भक्ती करता. खरी भक्ती तेव्हाच सुरू होते जेव्हा मनुष्य भगवत स्वरूप होतो. ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत दिलाय 15.5 मिसळावे ते 15.5 व्हावे तेवी मी झाली संभवे भक्ती माझी. 15.5 नंबरचं सोनं 24 कॅरेटचं सोनं असेल त्याच्यात मिसळायचं असेल तर 24 कॅरेटच पाहिजे. हिनकस असेल तर त्याच्यात ते मिसळत नाही. तसं भगवान परमात्मा म्हणतात मी झाल्याशिवाय माझी भक्ती करता येत नाही. म्हणून आपण जी भक्ती करतो ती साधन भक्ती आहे. पण संत जी भक्ती करतात ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज गुलाबराव महाराज यांची जी भक्ती आहे ही भक्ती जी आहे ती ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती ज्याला शिव होवनी शिव यजिजे शिवम भूत्वा शिवमिजे ती भक्ती आहे. आणि जनक महाराज या ठिकाणी तुमच्या आमच्या करता हा प्रश्न विचारतात. माझं आज भाग्य उदयाला आलं तुम्ही मला भेटले. एक संत भेटणं कठीण आहे. 9 योगेश्वर भेटले. आणि म्हणून दुर्लभो मानुषो देहो देहि नाम क्षण भंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. मनुष्य देह दुर्लभ आहे. तुम्ही म्हणाल इतकी माणसं दिसतायत दुर्लभ कसं काय? दुर्लभ आहे कारण मनुष्य देह माणसाला सहजासहजी प्राप्त होत नाही. मनुष्य देह प्राप्त होण्याकरता पाप आणि पुण्य समान व्हावं लागतं. नाथ महाराजांनी वर्णन केलंय सुकृत दुष्कृत समान समिते पाविजे कर्मभूमी तेची जे पडे विषमी ते स्वर्ग गामी का नरकी. पुण्य जास्त झालं स्वर्गाला जातो, पाप जास्त झालं नरकाला जातो, आणि पाप आणि पुण्य समान झालं की मनुष्य देह. तुम्ही तराजू घ्या आणि तराजू मध्ये कुठली वस्तू अशी दोन्ही समान टाकायचा प्रयत्न करा. समान टाकायचं लवकर होतं का? होत नाही. एक कुठलं तरी पारड जड होतं, जास्त होतं. तसं पाप आणि पुण्य जे आहे ते दोन्ही समान होणं कठीण आहे. आणि समान झाल्यानंतर मनुष्य देह मिळतो. नाथ महाराजांनी इथे एक शंका घेतली. नाथ महाराज म्हणतात मग सर सगळ्यांचं पाप पुण्य समान आहे, मग सगळ्यांचं जीवन सारखं का नाही? आता पाप पुण्य समान म्हटल्यानंतर सगळ्यांचं पाप पुण्य समान आहे, मग सगळ्यांचं सुख सारखं पाहिजे, सगळ्यांचं दुःख सारखं पाहिजे. काहींच्या जीवनात जास्त सुख, काहींच्या जीवनात जास्त दुःख, अशी विषमता का झाली?
समान कर्मी नरदेह जोडे, तरी समजता समबुद्धी न घडे, त्या समा माझे विषम गाडे, जेने पडे ते ऐका. सगळ्यांची बुद्धी सारखी का नाही? जर पाप पुण्य सगळ्यांचं समान आहे तर सगळे ज्ञानेश्वरीला काय येत नाहीत, सगळे कथेला काय येत नाहीत, सगळे नामस्मरण का करत नाहीत? काही चांगलं वागतात, काही वाईट वागतात, असं का? म्हटले पाप पुण्य तर सगळ्यांचं समानच आहे. मग काहींच्या जीवनात सारखं दुःखच दिसतं, काहींच्या जीवनात सुखच दिसतं, असं का झालं? एकनाथ महाराजांनी त्याची संगती सांगितली. म्हणजे समानच असतं पाप पुण्य, पण त्या पाप पुण्यामध्ये थोडा फरक असतो. काहींच्या जीवनामध्ये असा पापाचा दगड असतो आणि पुण्य असतं चारा चुरा. पापाचा एक महाचिरा, पुण्य जोखनी चारा चुरा, समान आलिया तुळा भारा, येणे जन्मे नरा दृढ पाप बुद्धी. पापाचा चिरा आहे, मोठाच्या मोठा दगड आहे, आणि इकडून चारा चोरा पुण्य गोळा करून तेवढेच मापाचं पुण्य झालेले आहे. पण पापाचा दगड असल्यामुळे, जास्त पापाची तीव्रता असल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये पापबुद्धी जास्त असते, दुःख जास्त असतात. काय म्हणलं मी किशोर महाराज? विषयचा कळतोय का नाही तुम्हाला? म्हणून एकनाथी भागवत कुठं कोणी सांगत नाही. का? डोकं चालवावं लागतं, जास्त ताण द्यावा लागतो, आणि ऐकणारे ऐकत नाही. पण सांगितल्याशिवाय सुरू होणार नाही. आणि काहींच्या जीवनामध्ये पुण्य जे असतं त्या पुण्याचा दगड असतो मोठा चांगला चिरा, आणि पाप थोडं पार असतं, आणि ते सगळं मिळून एकसारखं होतं. अशा माणसांच्या जीवनात पुण्यबुद्धी जास्त असते. एकाचे पुण्य अत्यंत थोर, पाप लहान सहान एकत्र, करुणी जोकिता तोळाभार, समान साचार जे होय, ऐशेनी कर्मे जे जन्मती, त्याशी पुण्यावर येती प्रीती, पुण्य पाप दोन्ही जडती, ते नित्य मुक्ती पाविजे. असा हा नरदेह जो आहे तो दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव. दोन ती सांगितलं का? नरदेह मनुष्याला लवकर प्राप्त होत नाही. देही दुर्लभ आहे. नारद महर्षींचं सूत्र आहे. नारद महर्षींचं सूत्र नाही, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. नरदेह दुर्लभ जाणं आपण ऐकलं. पावलो हा देह काग टाळी न्याय, न घडे हे उपाय घडू आले. आंधळ्याच्या हातात जसा कावळा सापडावा तसा चुकून माणसाला हा नरदेह प्राप्त होतो. पण जरी दुर्लभ असला तरी सुद्धा हा काही जास्त दिवस टिकणारा नाही, क्षणभंगूर आहे. कधी हा पडून जाईल काही सांगता येत नाही. कधी संपेल कोणाचं आयुष्य काही सांगता येत नाही. काही चालता चालताच मरतात, काही बोलता बोलता मरतात. म्हणून क्षणभंगूर सांगितलंय. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया असा. आणि या नरदेहामध्ये अनेक प्रकारची दुःख आहेत. नित्य प्रपंचाची कटकट, सदा विषयांची खटपट, सदा कदा आरायल्या चोखट, स्वेच्छा सारी पाठ खेळणे, नाना विनोद टवाळी, नित्य विषयाची वाचाळी, त्याशी जपता राम नामावळी, पडे दात खिळी असंभाव्य. नरदेह प्राप्त झालेला आहे, पण प्राप्त झाला तरी कळला कोणाला? काहींना मिळालाही नाही, कळालाही नाही.
काहींना मिळाला नाही पण कळाला, आणि काहींना मिळाला पण कळाला नाही. मिळाला नाही आणि कळाला नाही पशु पक्षी, मिळाला नाही पण कळाला देवांना. पण तुम्हाला आम्हाला जरी नरदेह मिळालेला असला तरी कळालाय असं म्हणता येत नाही. कारण नरदेहाला आल्यानंतर जे करायला पाहिजे ते मनुष्य करत नाही, नको ते सगळं करत बसतो. या मनुष्य देहीचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदला. आयुष्याच्या साधने आणि अशामध्ये नरदेह प्राप्त झाला, काळाला, आणि एखाद्या माणसाला असं वाटलं की आपण मुक्त झालं पाहिजे, पण त्याच्याकरता संत भेटावे लागतात. संत भेट दुर्लभ सांगितलेली आहे. मत संगस्तु दुर्लभो अगम्यो अमोघश्च. सगळं काही मिळेल माणसाला, परंतु नरदेह त्या ठिकाणी भेटेल, आपलं संत भेटतील सांगता येत नाही. व्याघ्रसिंहाचे दूध जोडे चंद्रामृत हाता चढे, परी हरिप्रियाची भेटी नातोडे दुर्लभ भाग्य गाडे मनुष्या. व्याघ्रसिंह दुधासाठी अतिसबळता जोडे पुष्टी, परी जन्म मरणाची तुटी दुधासाठी कदा नव्हे. वाघाचं सिंहाचं दूध आणता येईल, चंद्रामृतही माणसाला मिळेल, पण संत भेटत नाहीत. आणि आज माझं भाग्य पूर्ण झालेलं आहे. बहु अवघड असे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. देवाची कृपा झाली तर संत भेटतात. म्हणून आपल्यासारख्या ज्यांना परमात्मा प्रिय अशा भक्तोत्तमाचं दर्शन होणं कठीण आहे. म्हणून तुम्ही मला भेटलेले आहात. अत आत्यंतिकं क्षेमं पृच्छामो भवतो नघा. संसारेस्मिन् क्षणार्धोऽपि सत्संगस्येवधीर्णूनाम्. तुम्ही मला भेटलेले आहात. जनक महाराज विचारतात नवयोगेश्वरांना की मला आत्यंतिक क्षेम काय आहे ते मला सांगा, आत्यंतिक माणसाचं कल्याण कशाने होईल ते सांगा. जे प्राप्त झाल्यानंतर आता काही प्राप्तव्य राहत नाही, कर्तव्य राहत नाही, असं आत्यंतिक कल्याण ज्याच्यामध्ये असेल ते मला तुम्ही सांगा. जो लाभ प्राप्त झाल्यानंतर यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. जे सुख प्राप्त झाल्यानंतर माणसाला परत सुख मिळावं असं वाटत नाही. किती जरी दुःख आली तरी त्या दुःखाने मनुष्य दुःखी होत नाही. याला आत्यंतिक क्षेम. मला तुम्ही सांगा असं म्हटल्यानंतर तुमच्यासारख्या संतांचा मला सत्संग प्राप्त झालेला आहे. माणसाच्या जीवनामध्ये अर्धक्षण जरी सत्संग प्राप्त झाला तरी त्याला फार मोठा आनंदाचा ठेवा प्राप्त होतो. अर्धक्षण घडता संतांची संगती तेने होय शांती महत पापा. तेने होय शांती महत पापा. काय सांगायचं तुम्हाला, नेमकं काय विचारायचंय ते आम्ही सांगतो. जनक महाराज म्हणतात ते मी सांगतो. धर्मान भागवतान ब्रूत यदि न श्रुतये क्षमम ये प्रसन्न प्रपन्नाय दास्यत्यात्मानमप्यजः. धर्मान भागवतान ब्रूत, मला तुम्ही भागवत धर्म सांगा.
मी जर ऐकण्याचा अधिकारी असेल तर मला तुम्ही भागवत धर्म सांगा, जे भागवत धर्माचं आचरण केल्यानंतर भगवान परमात्मा प्रसन्न होतो. किती प्रसन्न होतो भक्तांच्यावर, की भगवान परमात्मा आपल्या स्वतःलाच भक्ताला देऊन टाकतो. नवल या धर्माची ख्याती, सप्रेम आदरिता प्रीती, तेने तुष्टोन या श्रीपती दे सेवका हाती आपण आहे. हे भागवत धर्म एवढे चांगले आहेत की या भागवत धर्माचं श्रवण जरी केलं तरी सुद्धा भगवान परमात्मा त्या भक्तावर प्रसन्न होतो. आणि भगवान परमात्मा आपण होऊन त्या भक्ताला देऊन टाकतो. देव उदार परमितो याचक स्वेच्छा सदोदितो, असे सहस्रवरी देतो सर्वस्व आपुले. स्वतःलाच भगवान परमात्मा देऊन टाकतो. अनेक भक्त आहेत ज्यांनी भागवत धर्माचं आचरण केलं, भगवान परमात्म्याने आपल्या स्वतःलाच त्यांना देऊन टाकलं. मोठा अभंग आहे 22 चरणाचा. उच नीच काही नेने भगवंत, नीच काही नेने भगवंत, उच नीच काही नेने भगवंत, उच नीच काही नेने भगवंत. इष्ट भाव भक्ति देखो निया, तिसरे भाव भक्ति देखो निया, तिसरे भाव भक्ति देखो दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शेले विनी. सजन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्यास खुरपू लागे. नरहरी सोनारा घोडू पुंकू लागे, चोख्या मेळ्या संगे ढोरे ओढी. झाली ते झालं. द्वारपाळ बळी द्वारे झाला. एकोबाचे फेडी ऋषिकेशी, अंब ऋषीची सोश गर्भवास. मीराबाईसाठी घेतो विषय प्याला, दामाजीचा झाला पाडेवा. अर्जुनाची रती होय हा सारथी, भक्ती पोय प्रीती सुदाम्याचे. अनेक भक्तांच्या कथा आहेत, आपण नेहमी कथा ऐकतो. स्वतः भगवान परमात्माच अशा भक्तांची सेवा करण्याकरता आपल्याला स्वतःला देऊन टाकतो. आणि म्हणून
असे भागवत धर्म मला सांगा की ज्या भागवत धर्माचं आचरण केल्यानंतर भगवान परमात्मा वश होतो. त्याचं उत्तर या ठिकाणी पहिल्यांदा नवयोगेश्वरापैकी कवी महाराज देतात. कविरुवाच मन्ये कुतश्चित् भयमच्युतस्य पादाम्बु जोपासनमत्र नित्यम् उद्विग्न बुद्धिरसदात्मभावात् विश्वात्मना यत्र निवर्तते भीः. कवी नवयोगेश्वरापैकी पहिले योगेश्वर आहेत कवी, जे क्रांतदर्शी आहेत. भागवत धर्माचं वर्णन कवींनी सांगितलंय. आत्यंतिक क्षेम विचारलेलं होतं, आत्यंतिक कल्याण माणसाचं कशाने होईल विचारलेलं होतं. अर्थात मोक्षासंबंधी विचारले. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती कशाने होईल आणि परमानंदाची प्राप्ती कशाने होईल, याचं उत्तर सांगताना कवी महाराज भागवत धर्म पुढे सांगतायत. परंतु पहिल्यांदा मनुष्याच्या दुःखाचं कारण काय, दुःखाचं स्वरूप काय, त्याच्यावरचा उपाय काय आणि दुःख निवृत्त झाल्याचं लक्षण काय. जसं एखाद्या माणसाला रोग झाला, चिकित्सक जे असतात, डॉक्टर जे असतात, ते चिकित्सा करत असताना पहिल्यांदा त्या रोगाचं कारण शोधतात. डोकं दुखतंय पण का दुखतंय, सर्दी झाली म्हणून दुखतंय का, अर्धशिशी झालं म्हणून दुखतंय का, काय नेमकं कारण काय रोगाचं. ताप आलाय पण का ताप आलाय, कुठेतरी एखादी जखम झाली का पोटामध्ये, बाहेर जखम झालेली आहे का, सर्दी पडसं झालेलं आहे का, आणखीन काय व्हायरल आहे का, इन्फेक्शन झालंय का. म्हणजे पहिल्यांदा रोगाचं कारण शोधायचं, कारणानंतर रोगाचं नेमकं स्वरूप काय ते शोधायचं, नंतर त्याच्यावरचा उपाय सांगायचा आणि रोग गेल्यानंतरचं लक्षण काय सांगायचं. तसं या ठिकाणी रोग कोणता आहे, रोग कशामुळे झालेला आहे, रोगाचं कारण काय. या श्लोकामध्ये सांगितले मन्ये कुतश्चित् भयमच्युतस्य पादाम्बु जोपासनमत्र नित्यम उद्विग्न बुद्धिरसदात्मभावात् विश्वात्मना यत्र निवर्तते भीः. रोगाचं कारण काय असेल तर ते असद आत्मबुद्धी, असद वस्तूच्या ठिकाणी माणसाने आत्मबुद्धी केलेली आहे. जे आपण नाही ते आपण आहे समजले. देह आपण नाही, मी देह समजलो. देह संबंधी माझे नाही, हे माझं समजलं. जे खोटं आहे त्याला मनुष्य खरं समजतो आणि जे खरं आहे ते त्याला माहितीच नाही. कळतं माणसाला सगळं पण वळत नाही. शेवटी खऱ्याच्या मागे धावतो का खोट्या मागे धावतो. जसं हरिण आहे, त्याला मृगजळ दिसतं आणि मृगजळ तो खरं समजतो आणि त्या पाठीमागे धावतो आणि मरतो. तसा मनुष्य सुद्धा त्या ठिकाणी धावतोय. असद आत्मबुद्धी, असद म्हणजे जे नाही त्याच्या ठिकाणी आत्मबुद्धी आहे. त्याच्यामुळे रोग झालेला आहे कोणता, उद्विग्न बुद्धी. सारखा मनुष्य उद्विग्न झालेला आहे. हे करू का ते करू, कशात मला सुख मिळेल, ह्याने मला सुख मिळेल, त्याने मला सुख मिळेल. ह्याच्यावर औषध काय, पादांबुजोपासनमत्र नित्यम. भगवान परमात्म्याच्या चरण कमलाची उपासना करून परमात्मा स्वरूपाला प्राप्त करून घ्यायचं. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नवे. येरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसान.
जे खोटं आहे त्याच्या मागे जर आपण गेलो तर आपल्याला दुःखच मिळणार आहे. जे खरं आहे तिकडे आपण गेलं पाहिजे. आणि रोग गेल्यानंतर मात्र निवर्तते भी, परमात्मा स्वरूपाचं चिंतन केलं की आपोआप माणसाला अभय प्राप्त होतं. म्हणून त्याचं विश्लेषण नाथ महाराजांनी काय, ऐकरा या नवलपरी आपुला संकल्प आपणा वैरी, देह बुद्धी वाढवून शरीरी अतिदृढ करी भवभया. जयापाशी देहबुद्धी त्याशी सुख नाही त्रिशुद्धी, ते बुडाले द्वंद्व संधी आदिव्याधी महार्णवी. देहबुद्धीपाशी सगळं दुःख आहे. मी देह म्हटलं सगळं दुःख आलं. देह माझा म्हटलं की दुःख आलं. मी देह म्हटलं की जे आपलं नाही ते आपण आपलं म्हटलं. वास्तविक पाहता देह जो आहे तो कोणाचा आहे? देह हा उसना आणेला वाचा सेकी त्याचा त्याला देणे लागे. दोन माणसं रस्त्याने चाललेली होती. पैशाची एक पिशवी पडलेली दिसली. एक जण लगेच पुढं झाला आणि म्हणायला लागला, बरं झालं आपल्याला पैसे सापडले. पैशाची पिशवी उचलली आणि हातात घेतली. आपल्याला बरं झालं पैशाची पिशवी सापडली. ज्याला सापडली होती तो म्हणायला लागला, आपल्याला नाही बरं झालं, मला बरं झालं, मला सापडलेली आहे, माझी पिशवी. अरे तो म्हटला, आपण दोघंही बरोबर चाललो होतो, दोघांनी पैशाची पिशवी पाहिली, तू पुढं जाऊन घेतली आणि तू माझी कशाला म्हणतो? आपल्या दोघांची आहे. ज्याने घेतली होती तो म्हटला माझी आहे. तेवढ्यात समोर पोलीस आले. ज्याची पिशवी होती तो सुद्धा आला. तो म्हणायला लागला, तो बघा त्या माणसाच्या हातात पिशवी आहे माझी, त्यानेच माझी पिशवी घेतली. ज्याच्या हातात पिशवी होते तो घाबरला. तो म्हणायला लागला, बापरे पोलीस आले, आता आपलं कसं होणार? तो हुशार होता. तो म्हटला, आपलं नाही, आता तुझं बघ काय व्हायचं तिथे. माझं कोण म्हटलं? तू म्हटला. तसं दुसऱ्याच्या वस्तूला आपली वस्तू म्हटली. एखाद्या आपण तीर्थक्षेत्रात गेलो, तिथे एखादी धर्मशाळा असते. देवाच्या दर्शनाकरता ती धर्मशाळा आपल्याला उपलब्ध करून दिली जाते. एक मनुष्य त्या धर्मशाळेत 2 दिवस राहिला, देवाचं दर्शन केलं, नंतर म्हणायला लागला, ही धर्मशाळाच माझ्या नावावर करा. चालत नाही. तशी ही धर्मशाळा आहे 5 पंचांची, पंचमहाभूताची, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पण या देहाला मनुष्य मी म्हणायला लागतो, माझं म्हणायला लागतो. देह बुद्धी माझी सुख अनुमात्र नाही देख, सुख मानिती ते महामूर्ख दुःख जनक देहबुद्धी. म्हणून ही देहबुद्धी जी आहे त्या देहबुद्धीमुळे माणसाच्या जीवनामध्ये एवढं सगळं निर्माण होतं. जन्म मागं लागतो, मरण मागं लागतं, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. तृप्ती कधी होत नाही माणसाची. आणि याच्याकरता मग उपाय काय? आपलं मन जे आहे ते परमात्म्याकडे लावणं, देवाकडे लावणं. भगवंताकडे जर मन गेलं तर भगवंताच्या चरणाकमलावर स्थिर झालं तर ते आनंदी होतं. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, गोपाल कृष्ण भगवान की जय. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देया, तुझे चरण देया, तुझे चरण कोठे धावे मन, आता कोठे धावे मन,
तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया। भाग गेला तीन गेला, भाग गेला तीन गेला, भाग गेला गेला, भाग गेला सीन गेला, अभग झाला अभग झाला एकनाथ महाराज म्हणतात, इंद्रिय कोंडिता न कोंडती, विषय सांडिता न सांडती, पुढत पुढती वाधू येती, या लागी हरिभक्ती द्योतिली वेदे. इंद्रियांना किती कोंडायचा प्रयत्न केला तर कोंडलं जात. मनसेंद्रियेर्वा बुद्ध्यात्मना वा नुसृत स्वभावात करोति यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेतत. नारद महर्षी वसुदेवांना सांगतात, जो भागवत धर्म कवी महाराजांनी, कवी योगेश्वरांनी जनक महाराजांना सांगितला, शुकाचार्य परीक्षितीला सांगतात, सूत महाराज शौनकांना सांगतात. भागवत धर्म सांगत असताना भागवत धर्माचा हा पहिला श्लोक आहे. कशाला म्हणायचं भागवत धर्म? भागवत धर्म म्हणजे काय? ज्या भागवत धर्माचं आचरण केल्यानंतर भगवान परमात्मा प्रसन्न होतो, भगवान परमात्मा आपल्या स्वतःला देऊन टाकतो. ज्या भागवत धर्मामध्ये प्रमाद होण्याची भीती नाही, चूक होण्याची भीती नाही. इतर धर्मामध्ये चूक होण्याची भीती असते. योग केला, सिद्धी प्राप्त झाल्या, मनुष्य प्रमादी होऊ शकतो. कर्म करत असताना चूक होण्याची शक्यता आहे. कर्म करताना किती पाणी घ्यावं, आचमन करताना त्याचा नियम आहे. उडदाचा दाना भिजेल एवढंच पाणी घ्यायचं, जास्त झालं तर दारू पिल्याचा दोष लागतो. कर्म मार्ग सूक्ष्म आहे. कर्म मार्गामध्ये स्वर जरी चुकला तरी सुद्धा अर्थाचा अनर्थ होतो. टोपी कधी घालायची आणि टोपी कधी काढायची त्याचा नियम आहे. देवळात गेल्यावर टोपी घालायची का काढायची? काढायची. ते सरदारजी बघा तुम्ही, ते अंगावर रुमाल घेऊन जातात देवळात, नसली तर घ्यायला लावतात. तुम्ही तर काढायची. शेंडीची गाठ कधी सोडायची आणि कधी बांधायची? आम्हाला शेंडीच नाही तर आम्ही कशाला बांधून काढू? नियम सांगितलाय. कोणतं कर्म करताना शेंडीची गाठ बांधायची, पूजा करताना शेंडीची गाठ बांधायची, झोपताना शेंडीची गाठ सोडायची. आपल्याला जमल का? पूजेचे नियम वेगवेगळे आहेत. देवाची पूजा करत असताना सांगितलं, यथा देहे तथा देवे. जसे आपण देहाचे उपचार करतो तसे देवाचे झाले पाहिजे.
आपल्याला गरम पाण्याने आंघोळ असेल तर देवालाही गरम पाणी पाहिजे, आपल्याला गरमचे कपडे असेल देवालाही गरमचे कपडे पाहिजे. पूजा करत असताना कोणता उपचार कधी करायचा त्याचा नियम आहे. आरती पायाकडे किती फिरवायची, डोक्यावर किती फिरवायची, मध्ये किती फिरवायची त्याचा नियम आहे. आपली पूजा कशी असते, आपण गंध लावत असताना इकडे बोलणं चालू असताना गंध लावणं चालू असतं, देवाच्या डोळ्यात जातो का नाकात जातो का तोंडात जातो याचं लक्ष नसतं. त्यामुळं कर्म आपल्याकडून सांग घडत नाही. प्रत्यक्ष स्नान करताना स्नान कसं करायचं त्याचे नियम आहेत. दात घासायचा कसा त्याचा नियम आहे. किती वेळा चूळ भरावी याचा नियम आहे. फक्त पायाचा घोटा धुतला नव्हता त्या नल राजाने, त्याच्या शरीरात कली शिरला. पायाचा घोटा धुतला नाही, लघुशंकेला जाऊन आला आणि पायाचा घोटा धुतला. कर्म मार्ग सूक्ष्म आहे, ज्ञान मार्ग कठीण आहे, योग मार्ग कठीण आहे, भक्ती मार्ग सोपा आहे. भक्तिपंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा, येणे जाणे खेपा, येणेची पाखंडती. दुराचारी असला दुष्ट असला त्याचाही उद्धार भागवत धर्माच्या द्वारे होतो. म्हणून भागवत धर्म म्हणजे काय, भागवत धर्माचा पहिला श्लोक इथे सांगितलाय, जो श्लोक आपण आरती झाली की म्हणतो. बहुतेक सगळ्यांचा पाठ असेल, नसेल तरी माझ्या बरोबर म्हणा. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा अनुसृत स्वभावा करोति यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामी. आपण समर्पयामी म्हणतो, समर्पयामीच म्हटलं पाहिजे, पण इथे मात्र भागवत धर्म योगेश्वर सांगतायत त्यामुळे ते समर्पयेतत म्हणतात. कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा, कायेने वाचेने मनाने इंद्रियाने बुद्धीने मनाने वा अनुसृत स्वभावात प्रारब्धानुसार जी जी काही कर्म प्राणी मात्र करतो ती सगळी कर्म देवाला समर्पित करणं हाच भागवत धर्म आहे. देवाला सगळी कर्म समर्पित करायची, हाला भागवत धर्म म्हणतात. अहो देवाला कशी काय कर्म समर्पित करायची. कर्म म्हणजे काय का फुल आहे का, जसं फुल आपण घेतो आणि देवाला पायाजवळ टाकतो, झालं समर्पित. कर्म देवाला कसं समर्पित करायचं, भगवंतानी गीतेमध्ये सांगितलंय, यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि दधासि यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि. लौकिक कर्म असू द्या, वैदिक कर्म असू द्या, जे जे काही तू करतोस, जे जे काही तू खातोस, जे जे काही तू दान देतोस, ते सगळं मला अर्पण कर. ठीक आहे, अर्पण करतो आम्ही, पण देवा अर्पण कसं करायचं, कर्म देवाला अर्पण कसं करायचं. तर शरीराने कर्म करत असताना देवाची सेवा आहे म्हणून करायचं. करता करविता परमात्मा आहे, तोच माझ्याकडून करून घेतोय, त्याचीच सेवा आहे आणि त्याच्या करताच कर्म आहे, अशा बुद्धीने कर्म करायचं. उदाहरणार्थ आता स्वयंपाक करण्याचं कर्म आहे. स्वयंपाक करतोय, आपल्या घरातल्या लोकांसाठी स्वयंपाक करतोय अशी भावना नाही ठेवायची. प्रत्येकाच्या हृदयात भगवान परमात्मा बसलेला आहे, त्या भगवंताचा मी नैवेद्य तयार करते. मी करते म्हणजे भगवंत माझ्याकडून करून घेतोय म्हणून मी करते. आणि भगवान परमात्मा सगळ्यात बसलेला आहे, त्यामुळे त्या देवाची सेवा ही चालू आहे. झाल्यानंतर सुद्धा देवाने हे कर्म माझ्याकडून करून घेतलं अशी भावना करायची. काही कर्म कोणतंही असू द्या, घडलं मी केलं असं म्हणायचं. तुम्ही आम्ही मी केलं असं म्हणतो,
माझ्यामुळं झालं असं म्हणतो. लोक म्हणतात घरातल्या लोकांना, मी आहे म्हणून घर चाललंय, मी गेल्यानंतर मी आहे म्हणून तुम्ही चांगलं चुंगलं खाताय. आमचे गुरुजी सांगत असतात, तू जाऊन बघ, याच्यापेक्षा चांगलं चालतंय, याच्यापेक्षा लोक चांगलं खातील. करता करविता परमात्मा आहे, म्हणून शारीरिक कर्म कोणताही केलं त्याचा मीपणा घ्यायचा नाही. देवानी करून घेतलं, प्रवचन माझ्याकडून देवाने करून घेतलं. मी प्रवचन ऐकलं नाही, देवानी माझ्याकडून प्रवचन ऐकून घेतलं. प्रवचन करताना सुद्धा ती देवाची सेवा आहे म्हणूनच करायचं, ऐकत असताना देवाची सेवा आहे म्हणून करायचं. तीर्थयात्रा केली, देवाची सेवा म्हणून केली. माझ्याकडून देवाने तीर्थयात्रा करून घेतली. शेती सुद्धा भगवान परमात्म्याची सेवा आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा. सगळीकडे जर परमात्मा भरलेला आहे, शेती सुद्धा देवाचं कामच आहे. म्हणून कायेचं कर्म सगळं परमात्म्याला समर्पित करायचं, पूजा म्हणून करायचं. देवाची पूजा म्हणून नोकरी करायची, देवाची पूजा म्हणून शेती करायची, देवाची पूजा म्हणून मुलांना सांभाळायचं. मी केलं म्हणायचं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी एवढी ज्ञानेश्वरी लिहिली, मी लिहिली म्हटले का? किंबहुना तुमचे केले. तुकाराम महाराजांचे अभंग बाहेर पडले. तुकाराम महाराजांचे अभंग बाहेर पडल्यानंतर काही लोकांना ते सहन झालं नाही. तक्रार केली तुकाराम महाराजांची रामेश्वर भट्टांच्याकडे. हलक्या कोळातले तुकाराम महाराज, आणि वेदातला अर्थ त्यांच्या अभंगात येतो. रामेश्वर भट्टांनी बोलून घेतलं, म्हणजे तुकाराम महाराज मोरे तुम्हीच का? हो मीच. मी असं ऐकलंय तुम्ही अभंग करता. तुकाराम महाराज म्हणतात, मी करत नाही. साळुंखी मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची. आपुल्या बळे नाही मी बोलत, सुखा कृपावंत वाणी द्यायची. हे वाचित समर्पण आहे. जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पण. वाणीचं समर्पण म्हणजे आपण जे बोलतो भगवान परमात्माच आपल्याला बोलवतो. भगवंताची सेवा म्हणून बोलायचं, चांगलं बोलायचं. साचा आणि मवाळ, मितले आणि रसाळ. आपलं बोलणं कोणाला लागेल खोपेल असं न बोलणं, देवाच्या विषयी बोलणं. हे वाणीचं समर्पण आहे. समर्पिली वाणी पांडुरंग घेते धनी, पूजा होते मुक्ता फळी रस ओविया मंगल. कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा. मनाने समर्पण. मनाचं समर्पण कसं करायचं? मनात जे काही संकल्प उठतात, विकल्प उठतात, ते देवाच्या संबंधानेच करायचे. देव मला भेट देईल का? माझ्या मनाचा चालक सुद्धा देवच आहे. माझ्या मनात सुद्धा देवच बसलेला आहे. मी मनन सुद्धा देवामुळेच करतोय अशी भावना ठेवायची. बुद्धीने कोणताही निश्चय केला, मी निश्चय केला असं म्हणायचं नाही. परमात्म्यानेच निश्चय केला माझ्या मुखातून. मला निश्चय करणं शक्य नव्हतं, मला देवाचं ध्यान करणंही शक्य नव्हतं. पण देवाने माझ्याकडून ध्यान करून घेतलं, देवाने माझ्याकडून अभंग म्हणून घेतले, देवाने माझ्याकडून भजन करून घेतले. नाही तर आपण काय करणार आहे? उद्या पॅरालिसिस झाला, हातही आवाज हलवता येत नाही, घसा बसला माझा, बोलताच येत नाही. आहे सगळं पण बोलता येत नाही. चाले हे शरीर, चाले हे शरीर कोणाची आसते. चाले हे शरीर कोणाची आसते. चाले हे शरीर चाले शरीर कोणाची आसते. कोण बोलविते कोण बोलविते
हरि बिना हरि बिना पूर्ण 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 कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वानुसृत स्वभावात् करोति यद्यत् सकलं परस्मै. पीठचा आवाज जास्त, पीठचा आवाज थोडा कमी कर. करोति यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेतत्. इंद्रियांचं समर्पण सांगितलं. डोळा पाहतोय, मी पाहतोय म्हणत नाही, मी पाहतोय म्हणायचं नाही. देव माझ्याकडून, देवच पाहतोय माझ्या डोळ्याच्या द्वारे. कानाने मी ऐकतोय, देवामुळे ऐकतोय. जिभेने मी चव घेतोय, देवामुळे मी चव घेतोय. नाहीतर डोळा असून सुद्धा दिसत नाही, कान असून सुद्धा काही काही ऐकू येत नाही देवाची जर कृपा नसेल तर. म्हणून देखवी ऐकवी एक नारायण. गोपाल कृष्ण भगवान की जय. जागृती स्वप्न सुषुप्ती स्वप्न ती अवस्था होय भजन. तेथ अखंड अनुसंधान निज बोधे पूर्ण ठसावले अंगी. सगळी कर्म देवाला समर्पित करायची. सर्वत्र परमात्मा आहे. जव दृष्टी देखे दृश्यात येतो देवची दिशेत येते. या परी दृश्य दर्शनाते आरपी भजन सत्य दृष्टीचा विषय. पाहत असताना रूप पाहायचं पण देवाला पाहायचं. रामतीर्थ एकदा रस्त्याने चाललेले होते. त्यांच्या बरोबर काही त्यांचे शिष्य होते. कोणीतरी साधू महात्मा चाललेले आहेत म्हणून शेजारी एक इमारत होती. त्या इमारतीच्या गच्चीवरून एक वेश्याने पाहिलं आणि ती वेश्या महाराजांना पाहण्याकरता आली. महाराजांचंही लक्ष त्या वेश्याकडे गेलं आणि महाराज एकटक लावून त्या बाईकडे बघायला लागले. आजूबाजूची माणसं कुजबुज करायला लागले. शिष्य म्हणायला लागले, महाराज लोक कुजबुज करायला लागले, तुम्ही असं काय बघायला लागले त्या बाईकडे. भानावर आले रामतीर्थ. ही बाई किती सुंदर आहे म्हटले. या बाईला बनवणारा परमात्मा किती सुंदर असेल. त्या परमात्म्याला मी त्या बाईत बघतो. तुम्ही असं करू नका बरं का, आपल्याला मारतील लोक धरून. पण संतांची दृष्टी कशी असते. संत जरी पाहत असले तरी सुद्धा त्यांची दृष्टी परमात्म्याची असते. श्री असू द्या. जो आत्मत्वे वेष्टीला होय तो जया तया दृश्याते पाहे.
ते दृश्य दृष्टेपणेचे होय तयाचेची रूप. बरोबर सांगितलं. म्हणून पाहत असताना परमात्म्याला पाहिजे, सगळ्यांच्यात परमात्मा आहे असं पाहिजे. ऐकत असताना परमात्म्याचाच, परमात्म्यामुळेच मी ऐकतोय, परमात्माच शब्दाच्या रूपाने माझ्या कानात पडतो. शब्दो शब्दत्वे जो उठित व शब्दविता प्रगटे पाठीपोटी तेने अकृत्रिम भजन उठी ब्रह्मार्पण मिठी श्रवणी पडे. ऐकत असताना सुद्धा परमात्म्याचे शब्द आहेत. जो सुमना सुमनपण जोडी तो घ्राणाचे घ्राण होय आवडी मग नाना सुवास परवडी. सुवासामध्ये जर भगवान परमात्माचा आहे. जेवायला बसला तरी सुद्धा वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीच सहज हवन होते. पुढं जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. अशा प्रकारे सगळी इंद्रिय देवाला समर्पित करायची. स्पर्शा परशे जे स्पर्शिजे तो स्पर्शावया नाडळे दुजे त्याने एकपणाचे निव्याजे कृष्णार्पण ओजे भजन प्रगटे. सर्वत्र ज्याला परमात्मा दिसला त्याने भजन नाही केले तरी त्याचं भजन चालू आहे. आणि ज्याला देव कुठंच दिसत नाही त्याने भजन केलं तरी त्याचं भजन चालू नाही. गोपिका होत्या, कृष्णाचं शरीर आहे असं समजायचे आणि जेवायच्या, चांगलं खायच्या. देवाचं शरीर आहे, टिकलं पाहिजे, देवाचं शरीर आहे, निरोगी राहिलं पाहिजे म्हणून चांगलं खाल्लं पाहिजे. देवाला प्रसन्न करण्याकरता, देवाचं भजन करण्याकरता हे शरीर आहे म्हणून भोजन करायचं. त्यांचं भोजन सुद्धा भक्तीत जमा झालं. शुकाचार्यांनी भागवतामध्ये गोपिकांच्या नटण्याचं वर्णन केलं. सामान्य माणसाने वाचलं तर तो म्हणेल शुकाचार्यांचं काय डोकं फिरलं काय. 2-2 पानात शुकाचार्यांनी गोपिकांनी साडी कशी घातली होती, वेणी कशी घातली होती, वेणीत कोणती फुलं घातली होती, तोंडाला काय लावलं होतं, ओठाला काय लावलं होतं, याचं वर्णन शुकाचार्यांनी केलं. सामान्य मनुष्य म्हणलं काय शुकाचार्यांना लिहायची गरज आहे. गोपिका नटत होत्या पण ते नटणं सुद्धा देवा करता असल्यामुळे त्यांचं नटणं भक्तीत जमा झालं. आपली पूजा भक्तीत जमा होईल की नाही काय सांगता येत नाही. कारण अहंकारा करता असते, मी पूजा केली, अमुक केलं तमुक केलं, माझ्यासारखं आहे का कोणी पुजारी. त्यांचं भोजन सुद्धा भक्तीत जमा झालं, त्यांची पूजा सुद्धा भक्तीत जमा झाली, त्यांचं नाचणं भक्तीत जमा झालं, त्यांचं पाहणं भक्तीत जमा झालं. का? सगळीकडे देव आहे अशी त्यांची बुद्धी होती. म्हणून अशा प्रकारची ही कायेन वाचा मनसेंद्रिय वा या श्लोकावर आपण चिंतन केलं. अभिमान अर्पण करायचा. ब्रह्मा अमस्मी हा सुद्धा अभिमान ठेवायचा नाही. मी देह आहे अभिमान नकोच, पण मी ब्रह्मा आहे हाही अभिमान ठेवायचा नाही, तोही देवाला अर्पण करून टाकायचा. मन चित्त अर्पण करायचं देवाला. तुका म्हणे मन करा देवाशी अर्पण. मन येव मय्येव मनाधत्स्व मय्येव मनाधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवशिष्यसि मय्येव अथ ऊर्ध्वं न संशय. अशा प्रकारे आपण इथपर्यंत आलो. बाकीचा विचार पुढील प्रवचनामध्ये पाहू. गोपाल कृष्ण भगवान जय. हरि बोल हरि बोल हरि हरि बोल. केशव माधव गोविंद हरि बोल हरि बोल हरि हरि बोल. केशव माधव हरि बोल. हरि बोल हरि हरि बोल. गोविंद बोल हरि बोल हरि बोल. गुलाबराव महाराजचं भजन त्यांचं नामस्मरणाचं
ओम नमो ओम नमो सद्गुरु ओम नमो सद्गुरु जय जय गुलाब राम महाराज। ओम नमो सद्गुरु जय जय गुलाब राम महाराज। ओम नमो सद्गुरु जय जय गुलाब राम। ओम नमो सद्गुरु जय जय गुलाब राम। ओम नमो सद्गुरु जय जय गुलाब राम महाराज। ओम नमो सद्गुरु जय जय गुलाब राम महाराज। ओम नमो सद्गुरु जय जय गुलाब राम। ओम नमो सद्गुरु जय जय गुलाब राम। ओम नमो सद्गुरु जय जय गुलाब राम महाराज। 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 ओम सद्गुरु जय जय गुलाब राम महाराज। ओम नमो सद्गुरु जय जय गुलाब राम महाराज। ओम सद्गुरु जय जय गुलाब राम महाराज। ओम नमो सद्गुरु जय जय गुलाब राम महाराज। ओम नमो सद्गुरु जय जय गुलाब राम महाराज। जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता। श्री शुक मुनि ने परम भक्ति ने नाना परि ने गाये जाय जयता। आरती करो तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता। वेद तरु रे मधुर फल स्वाद रस स्वर आत्मा राम मुनि सकल सेव निधारे जन सुफल। पाप हानि
कमले संकरिया गोळे शेवणी रमले हर परे रसविता आरती करू भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा संताता वदवे गौरची कीर्तनकाराता देवा कविवर संताता जनुबोधा स्वयं प्रणेता वागस्य गरिता रविरंजयता तमरता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीते वेदी मनपूर्ण अनन होया शरण खचित करे जन्मा मरण पिता पदानी चिरय शांती नारही वदती कृष्ण पदी देवो माता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती किती इंद्रियांना आवरण्याचा प्रयत्न केला, इंद्रिय आवरली जात नाही. विषयाचा किती त्याग करायचा प्रयत्न केला, विषय मनात येऊन बसतातच. आणि म्हणून भक्ती भगवंतांनी सांगितले, कारण भक्तीमध्ये इंद्रिय कोंडावी न लगती सहजे राहे विषयासक्ती एवढे सामर्थ्य हरिभक्ती जान निश्चिती नोपवरे. भक्त इंद्रियांना कोंडत नाही, ती भक्त इंद्रिय जी आहेत ती देवाकडे लावतो. डोळा म्हटलं की पाहणार आहे, मग डोळ्याने भगवंताचं सुंदर रूप पाहायचं. कान म्हटलं की ऐकणार आहे, भगवंताचं कीर्तन ऐकायचं. मन म्हटलं की धावणार आहे, मग त्या मनाला भगवंताकडे लावायचं. अशा प्रकारचे भागवत धर्म आहेत, ते त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. ते हे राया भागवत जान मुख्यत्वे भक्ती प्रधान भावे करिता भगवत भजन अज्ञान जन उद्धरते न करिता वेदशास्त्र व्युत्पत्ती ऐशा अज्ञाना निजात्म प्राप्ती सुगम जोडे ब्रह्मस्थिती आलागी हरिभक्ती प्रकाशली देवे. न करिता वेदशास्त्र पठन जड मूड मनाला तरले कोण उन्मत्त गजेंद्र उद्धरण गर्भ संरक्षण परीक्षितीचे. भक्तीमध्ये काही शास्त्राचं ज्ञान नसलं तरी चालतं, प्रेम महत्वाचं असतं. भक्तीमध्ये स्वतः भगवान परमात्मा उद्धारक असतो. एक श्लोक आलेला आहे, व्याधश्चाचरणं ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का जाति विदुरस्य यादवपतेर रुग्रस्य किं पौरुषम कुब्जाया कमनीय रूपमधिकं किं तत्सुदाम्नो धनम भक्त्या तुष्यति केवलम न च गुणैर् भक्ति प्रियो माधवः. भगवान परमात्मा भक्ती प्रिय आहे. भक्ती जर असेल तर मग तो आचरण पण पाहत नाही. भक्ती जर असेल तर वय पाहत नाही. भक्ती जर असेल तर रूप पाहत नाही. भक्ती जर असेल तर बल पाहत नाही. भक्ती जर असेल तर जात पाहत नाही. गजेंद्र हत्ती होता, त्या ठिकाणी सरोवरामध्ये मगरीने पाय धरला म्हणून गजेंद्राने काकुलतीला येऊन भगवंताचा धावा केला, तर भगवान परमात्मा त्या गजेंद्रा करता सुद्धा धावले. अगा भक्तीचे नावे चतुष्पदादी आगवे वैकुंठीचे राणीवे योग्य केले. किती भक्तीचं मोठं महत्व आहे.
अंबरीश महाराजांच्या कथेमध्ये भक्तीचं महत्व आपल्याला सापडतं. भागवतामध्ये आपण कथा ऐकतो. नाथ महाराजांनी एका ओवीत या ठिकाणी लिहिलं, अंबरीश गर्व निवारण करावया भक्तीचं कारण, अहम भक्त पराधीन स्वमुखे नारायण बोलिला. अंबरीश महाराजांनी एकादशीचं व्रत केलं होतं द्वादश प्राधान्याने. एकादशीचं व्रत जे आहे ते 3 दिवसाचं आहे. आज सुरू झालं एकादशीचं व्रत. दशमीला एकदाच जेवायचं, संध्याकाळी निराहार नाही तर मग फराळ करायचा. उद्या एकादशी आहे तर एकादशीच्या दिवशी निराहार. निराहार म्हणजे फक्त जेवायचं नाही एवढीच एकादशी नाही बरं का. एकादश शब्दाचा अर्थ आहे 11 इंद्रियांनी करण्याचं व्रत, त्याला म्हणायचं एकादशी. डोळ्याला एकादशी आहे, कानाला एकादशी आहे, जिभेला एकादशी, पायाला एकादशी, हाताला एकादशी. एखाद्याने निराहार धरला, निराहार एकादशी केली आणि डोळ्याने नको ते पाहिलं, तोंडाने नको ते बोलला, तोंडाने एकादशी मोडली समजायचं. अंबरीश महाराजांनी ते द्वादशीच्या प्राधान्याने केलं होतं. द्वादशीला बरोबर सकाळी पर्व काळ द्वादशी संपायच्या अगोदर त्या ठिकाणी पारणं करायचं. कथा आपण नेहमी ऐकतो. दुर्वास ऋषी आले, अंबरीश महाराज म्हणले बरं झालं आता मला एकादशीचं व्रत मी 1 वर्षभर केलंय आणि सोडायच्या वेळेस तुम्ही आले. ते म्हणले मी स्नान करून येतो तोपर्यंत थांब. स्नान करून यायला दुर्वास ऋषींना उशीर झाला, मुहूर्त टळून चालला. काय करायचं विद्वानांना विचारलं. अंबरीश महाराजांनी विद्वानांनी सांगितलं तुम्ही एवढं 1 वर्षभर व्रत केलेलं आहे, फुकट जाईल. तुम्ही काय करा, देवाचं तीर्थ घ्या, व्रत सोडून टाका, उपास सोडून टाका. उपास सोडला. दुर्वास ऋषी आले, म्हटले मला न विचारता उपासच का सोडला. कृत्या नावाची राक्षसी तयार केली दुर्वास ऋषींनी. म्हटले हा दुष्ट आहे, अभिमानी आहे, मला आमंत्रण देतो आणि माझ्या अगोदर एकादशी सोडतो, याला मारून टाक. ती जी कृत्य होती ती अंबरीशीच्या मागे लागली, पण अंबरीशीच्या संरक्षणाकरता देवाने आपलं सुदर्शन चक्र ठेवलेलं होतं. ते सुदर्शन चक्राने त्या कृत्याला मारलं आणि ते दुर्वास ऋषीच्या मागे लागले. दुर्वास ऋषी वैकुंठात गेले, कैलासात गेले, ब्रह्मदेवाकडे गेले. भगवंतांनी सांगितलं हे चक्र जे आहे जरी माझं असलं तरी सुद्धा मी अंबरीशीकडे संरक्षण करता दिलंय. आणि अहम भक्त पराधीन ह्या स्वतंत्र इव द्विजः, मी भक्तांच्या पराधीन आहे. म्हणून परत अंबरीशी महाराजांना शरण यावं लागलं. हा भक्तीचा महिमा आहे. नाथ महाराज वर्णन करतात, वनचर वानरणेनो किती उद्धरले भगवत भक्ती, अस्वले तारावया निश्चिती, विवरी जांबोती भक्तिस्तव वरली. अनंत भक्त राशी म्हणा ना, तरले वानर. पुढं काय, ज्ञानदेवा घर चिदानंदी. भक्तीमुळं वानर तरुण गेले. नाही तर एरवी वानर शरीरामध्ये उद्धाराचा काय उपाय आहे का. जटायू महाराज पक्षी होते, भक्तीमुळे तरुण गेले. शबरी भिल्ल जातीमध्ये जन्माला आली, भक्तीमध्ये तरुण गेली. जानपा अविवेकी केवळ गोपी गोधने गवळी गोधने गोपाळ, तेही उद्धरिले सकळ श्रीकृष्ण सखे प्रबळ अनन्य प्रीती. त्यांना काही ज्ञान नाही. गोपाळांना यज्ञ म्हणजे काय माहिती नव्हतं. जेव्हा गोपाळांना भगवंतांनी त्या यज्ञ करत असलेल्या पंडितांच्या यज्ञामध्ये, ब्राह्मणांच्या यज्ञामध्ये पाठवलं, ते गोपाळ भगवंताला येऊन विचारायला लागले, देवा आम्ही तिथं गेलो, तिथं 5 खड्डे केलेले होते आणि त्या खड्ड्यामध्ये विस्तू घालत होते आणि गवत टाकत होते आणि बडबड करत होते. ते काय असतं आम्हाला सांग. विस्तू घालतात ती, गवत अंतरती, बडबड करते अवघे जन. नामदेव महाराज म्हणतात, काय चतुराई असे त्या गोपाळा भावाशी बोलला नामा म्हणे. गवळी याची ताक पी रे, गवळी याची ताक पी,
कोण पोरे सांगणे कोण पोरे सांगणे कोण पोरे कोण पोरे सांगणे एवढा त्यांचा छंद देवा एवढा त्यांचा छंद देवा एवढा त्यांचा छंद देवा भागवत धर्मामध्ये यानास्थाय नरो राजन न प्रमाद्येत कदाचित धावन निमिल्यवा नेत्रे न स्लखे न पते दिह. भक्तीचं वैशिष्ट्य असं आहे, हा राजमार्ग आहे. जसा एखादा राजमार्गाने मनुष्य धावत जरी गेला, डोळे झाकून जरी गेला तरी पडत नाही. बाकीचे रस्ते जे आहेत त्याच्यात पडण्याची भीती आहे. बाकीच्या रस्त्याने डोळस मनुष्य सुद्धा चुकण्याची शक्यता असते. काय काय रस्ते असे असतात, आडवाटा असतात, नका जाऊ आडराने ऐशी गरजती पुराणे केला राज्यभार चाले ऐसा म्हटले. मोडोनिया वाटा, सूक्ष्म दुस्तर, काही सूक्ष्म वाटा आहेत, काही दुस्तर वाटा आहेत. या रस्त्याने जात असताना, भक्तीच्या रस्त्याने जात असताना काही चूक जरी झाली तरी देव सांभाळून घेतो. धावन्य निमिल्य वा नेत्रे म्हटलंय, म्हणजे धावत असताना सुद्धा आणि डोळे झाकून, म्हणजे ज्ञान नसलं तरी चालतं. भक्तीच्या मार्गाने जात असताना यज्ञ करताना ज्ञान नसलं तर चालत नाही बरं का. योग करताना ज्ञान नसलं तर चालत नाही. कर्म मार्गाचं आचरण करताना ज्ञान नसल्यावर चालत नाही. पण भक्तीमध्ये असं आहे, ज्याला ज्ञान नाही त्याने जरी भगवंताची भक्ती केली तरी त्याचा उद्धार होतो. शबरीला कुठलं ज्ञान होतं, फक्त सेवा केली. कन्नप्पा नावाचे भक्त होते, भगवान शंकराचे. जंगलात राहणारे होते. एक कुठंतरी भगवान शंकरांचं मंदिर दिसलं. पाला पाचोळा पडलेला होता, कोणी पूजा करत नव्हते. कन्नप्पाला असं वाटलं आपण देवाची पूजा केली पाहिजे, पण काही माहिती नाही. देवाच्या पूजेकरता द्रोणामध्ये मध घेतलं. आता त्याचा आहार जो आहे तो मांसाचा आहे, भिल्ल समाजाचा आहे. तोच आहार देवाला सुद्धा आणला. आल्यानंतर पाहिलं, दोन्ही हातात दुरून फुलं वगैरे जी आहेत ती केसात अशी टाकलेली, पिंडीवर त्या ठिकाणी पाला पाचोळा होता. तर दोन्ही हातातले दुरून खाली कसे ठेवायचे देवाचं आणलेले, मग ते पायानेच पिंडीचं ते बाजूला केलं. तोंडात पाणी आणले होतं चूळ भरून, ती चूळच त्याच्या देवाच्या अंगावर टाकली. आणि असं डोकं झाडल्यावरती फुलं होती ती देवाच्या अंगावर पडली आणि देवाला तोच नैवेद्य समर्पित केला. भगवान शंकर प्रसन्न झाले. याचा अर्थ आपणही तसंच करायचं असं नाही बरं का. त्याला माहिती नव्हतं काय.
पण माहिती नसलं, जरी प्रेम असलं तरी सुद्धा भगवान परमात्मा प्रसन्न होतो. म्हणून भक्ती श्रेष्ठ सांगितली. धावन निमिल्य वा नेत्रे. श्रुती आणि स्मृती हे नेत्र आहेत, ते ज्याला माहिती नाही अशाने जरी भक्ती केली तरी चालते. भक्तीमध्ये एखाद्या वेळेस क्रम चुकला तरी चालतो. देवाची पूजा करायची असेल, क्रम सांगितलाय शास्त्राने, कर्मशास्त्राने. पहिली आंघोळ घालायची, आंघोळ घातल्यानंतर देवाला पुसायचं, देवाला पुसल्यानंतर एक एक उपचार करायचा आहे. कपडे घालायचे, गंध लावायचा, नंतर माळा घालायची, माळा घातल्यानंतर मग आरती करायची. कर्मशास्त्रामध्ये जसा उपचार सांगितलाय तसाच करावा लागतो. जर चूक झाली तर मग चालत नाही कर्मशास्त्रानुसार. कोणत्या देवाला किती प्रदक्षिणा करायच्या त्याचा नियम आहे कर्मशास्त्रात. आपण कोणत्या देवाला किती करतो. देवीला एकच प्रदक्षिणा करायची, सूर्याला 7 प्रदक्षिणा आहेत, गणपतीला 3 प्रदक्षिणा आहेत, विष्णूला 4 प्रदक्षिणा आहेत. पण माहिती नसल्यामुळे मनुष्य किती करतो. कर्मशास्त्रात ते चालत नाही, पण भक्तीमध्ये मात्र चालतं. जसं आपल्या आवडीची एखादी व्यक्ती आपल्या घरी आली आणि त्यांनी सांगितलं आज मी तुला चहा करून देणार आहे. त्याला आपण किती म्हटलं नको नको नको, तो म्हटलं नाही नाही मी चहा करणार आहे. चहा करायला गेला आणि चहामध्ये साखर टाकायच्या ऐवजी मीठच टाकलं. पण आवडीची व्यक्ती असल्यानंतर मनुष्य म्हणतो जाऊ द्या, मिठाचा जरी केला पण तुझ्या हातचा चहा गोड लागतो म्हणतो. का? प्रेमाची व्यक्ती आहे. आणि नोकराच्या हातून जर चुकलं तर, नोकराने जर मीठ टाकलं तर त्याला कामावून मनुष्य काढून टाकलं. तसं भक्ताच्या हातून एखादी चूक झाली तर भगवान ती सपातून घेतो. आवडीचा असतो, प्रेमाचा असतो. पण ज्ञानेच्या हातून चूक झाली, कर्मठाच्या हातून चूक झाली, देवाला ते आवडत नाही. म्हणून भागवत धर्म मी तुम्हाला सांगतो, तैसा सप्रेम जो भजे भक्तो त्या भजना सवे भगवंत भोलला चाले स्वानंद युक्तो सोये सांभाळी तो पदोपदी. ऐशा आचरिता भागवत धर्म बाधू न शके कर्मा कर्म कर्माशी ज्याचे आज्ञाने मत पुरुषोत्तम भजना माझे. जेविका स्वामीचे या बाळा अवरोधू न करवे द्वारपाळा तेवे भागवत धर्म भजन शेळा कर्मार गळा बांधू न शके. जसा राजाचा मुलगा असेल त्याला कोणी अडवत नाही, तसं भगवंताचा जो भक्त झालेला आहे त्याला कर्माचं कोणतं बंधन लागत नाही. ज्याशी भगवत भजने विश्वासू विधी निषेध त्याचा दासू देखोनी निज भजन विलासू सोये जुगन वासू. जो भगवंताचा भक्त आहे त्याला विधी पण नाही, निषेध पण नाही, कारण देव त्याचं संगोपन करणारा असतो. उदाहरण दिले अजय मेळ्यासारखा दुष्ट पापी दुराचारी, पण ज्याने भगवंताचं नामस्मरण घेतलं फक्त मुलाला हाक मारण्यासाठी, पण देवाने त्याचाही काय केला, उद्धार केला. म्हणून भगवंताची भक्ती श्रेष्ठ आहे, नाम श्रेष्ठ आहे. 2 मिनिट आपण सगळे मिळून नामस्मरण करू. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. ज्यांना उभं राहावं टाळी वाजवा सर्वांनी. ऐका, टाळी वाजवा. ज्यांना उभं राहून टाळी वाजवायची असेल ते उभं राहून टाळी वाजवू शकतात. मला थोडा पायाचा त्रास होतोय म्हणून मी उभं राहणार आहे. मना भजन. कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव
म्हणतील, बाकीच्यांनी माग म्हणायचं. बोला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. वासुदेवा. आवाज येऊ द्या. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. हरी बोल. हे नाथ नारायण वासुदेवा. उपमाना सोपं हे सोपं नाथ त्यांना म्हणता आलं पाहिजे. नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. फक्त टाळी, फक्त टाळी वाजवायची. श्री वाजवा ना. कृष्ण गोविंद हरे फक्त टाळी, फक्त टाळी म्युझिक. तुकडे टाकायचे. सर्वांनी टाळी वाजवा.
दुपारचा कोणता आहे?